तुमच्या समोर सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनचा पॅनल बोर्ड लावलेला आहे, बरोबर. ह्या पॅनल बोर्डमुळे तुमचं बेनिफिट काय आहे तर तुम्हाला हा सिस्टम समजायला इझी होते. याच्यामध्ये मेन 2 सेक्शन येतात. एक वॉशेबल सेक्शनमध्ये वॉश मोटर लावलेली आहे, दुसरी मोटर आहे स्पिन मोटर, याद्वारे आपण कपडे धुतले जातात. सेमी ऑटोमॅटिक म्हणजे काय, याच्यामध्ये मॅन्युअली अर्ध काम आपल्याला कमांड द्यावं लागतं, बाकीचं ही सिस्टम स्वतःहून वर्क करते. या ठिकाणी 6 वायरचा पॅनल बोर्ड लावलेला आहे, या ठिकाणी बजर लावलेलं आहे. जेव्हा काम कंप्लीट होतं या सेक्शनचं तर बीप वारा लागतो. आणि या ठिकाणी स्पिन मोटरसाठी तुम्हाला टायमर दिलेला आहे. आपल्याला किती वेळ कपडे किती मिनिटात सुकवायचे त्यानुसार आपण या ठिकाणी टायमर. हा ड्युअल कॅपॅसिटर आहे, आलं लक्षात. आता या ठिकाणी मी तुम्हाला पहिल्यांदा डेमो दाखवते हे कसं वर्कआउट करतं. तर तुम्ही या ठिकाणी तुमचा पहिला जो कंट्रोल आहे वॉशेबल टायमर तो ऑन करतोय. तो वॉशेबल टायमर ऑन केल्यानंतर तुमची वॉशेबल मोटर ऑन होते. या ठिकाणी बेल्ट आहे, हा ट्रे प्लायवूड फिरतो आणि याच्यावरती पाणी असतं आणि कपडे विसळले जाते. हा टायमिंग जेवढा आपण टायमिंग देतो तेवढा तो टायमिंग रिटर्न डाऊन होतो. की दुसरा जो कंट्रोल आहे लो आणि स्ट्रॉंग, म्हणजे याचा जो मुवमेंट आहे रिव्हर्स आणि फॉरवर्ड मध्ये याचा स्पीड कमी जास्त करू शकतो आपण या ठिकाणी. आता हे झालं वॉशेबल. हा वॉशेबल टायमिंग संपल्यानंतर ही कपडे धुतल्यानंतर ही कपडे धुतल्या वॉश केल्यानंतर हीच कपडे आपण पुढे टाकतो स्पिन मोटर मध्ये. या ठिकाणी स्पिन मोटर कंट्रोलचा टायमर दिलेला आहे आणि या ठिकाणी आपण टायमर दिल्यानंतर त्याचा आरपीएम स्पीड असतं, ज्यामुळं कपड्यामध्ये पाणी त्या जास्त स्पीडने फिरल्यामुळं कपड्यामध्ये पाणी काढलं जातं, त्यामुळे कपडे या ठिकाणी ड्राय होतात. या झाल्या दोन्ही मोटर. प्रत्येक मोटरला 3 कनेक्शन आहे. याच्यात एक कॉमन येते, एक स्टार्ट वाइंडिंग येते, एक रन वाइंडिंग येते. एक वायरला कॉमन सप्लाय दिला जातो, 2 वायरला कॅपॅसिटर जोडलेला आहे. त्याच पद्धतीने इकडे सुद्धा या मोटरला 3 कनेक्शन आहे. एक ब्लॅक कलर कॉमन वायर दिलेले, 2 वायरला एक स्टार्ट वाइंडिंग, रन वाइंडिंग, 2 वायर इकडं कंट्रोलला दिले जातं. याचा बेनिफिट असा आहे पॅनल बोर्डवर सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनचा आपण इझी समोर मुवमेंट होतात. त्याचं कनेक्शन कसे केलेले आणि याला आपल्याला टेस्टिंगला सुटेबल पडतो, हा याचा बेनिफिट आहे. आपण डायरेक्ट एखाद्या सेमी ऑटोमॅटिक मशीनमध्ये गेलो त्या ठिकाणी तुम्हाला कनेक्शन समजायला खूप डिफिकल्ट होतं, कारण त्यामध्ये त्या बॉक्समध्ये असेल तर ओपन फेस असल्यामुळं हे सिस्टम आपल्याला समजायला सुटेबल होतं. हा या पॅनल बोर्ड मागचा साधा सिंपल सुटेबल काय त्याचा उद्देश आहे. ओके.